अंबरनाथमध्ये टेंडर ओपन होत नसल्यानं विकास कामांना ब्रेक लागलाय. निवडणुकीपूर्वी शहरातील 39 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली होती. या कामांचे टेंडर अजूनही उघडण्यात आलेले नाहीत. अंबरनाथ शहरातील विविध प्रभागांमध्ये रस्ते, उद्यानं, गटारं, नाले अंतर्गत कामं करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठवण्यात आले होते. यापैकी 39 विकास कामांना निवडणुकीपूर्वी मान्यता मिळाली आणि महिनाभरापूर्वी त्याची टेंडर प्रक्रिया राबवण्यात आली. यानंतर विधान परिषदेची आचारसंहिता लागल्यानं टेंडर उघडण्यात आले नाहीत. आता या 39 पैकी 10 कामांचे तांत्रिक देकार उघडण्यात आले असून वित्तीय देकार अद्याप उघडण्यात आलेले नाहीत. तांत्रिक देकार उघडल्यानंतर कोणतं टेंडर कोणकोणत्या ठेकेदाराने भरलं आहे हे स्पष्ट झालं असून आता आपल्या कामात आलेल्या इतर ठेकेदारांची मनधरणी करून सामंजस्याने मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू झालेत. काही राजकीय ठेकेदारांनी जाणीवपूर्वक एकमेकांच्या कामांचे टेंडर भरले असून यात मार्ग काढताना अधिकाऱ्यांची मात्र तारेवरची कसरत होते. या सगळ्यात पुन्हा एकदा वेळ वाया जाणार असून त्यापेक्षा प्रशासनाने सरळ सर्वच्या सर्व टेंडर एका झटक्यात उघडून टाकावेत आणि शहराच्या विकासाला गती द्यावी अशी मागणी होतीये. ब्युरो रिपोर्ट, AN न्यूज अंबरनाथ.